हॅलो, नमस्कार. एम-पी-एस-सी स्कोर बूस्टरमध्ये तुमचं स्वागत आहे. कसे आहेत सगळे? अभ्यास कसा चालू आहे? पुन्हा एकदा एक खूप महत्त्वाचा विषय आपण घेऊन येत आहोत. आपली भारताची 101वे रामसर स्थळ आता डिक्लेअर झाले आहे. त्याबद्दलची काही माहिती आणि माहिती आहे हे स्थळ असे आहे ना, की यातली इतकी माहिती यात लपून आहे. त्याच्यामुळे हे एकतर करंट अफेअर्स नीट पण विचारू शकतात, पर्यावरणच्या दृष्टिकोनातून विचारू शकतात किंवा याचे अनेक असे अंग आहेत, ज्यांनी हे आयोग आपल्याला विचारू शकतो. तर आपण व्हिडिओला सुरू करू. थोडी बेसिक माहिती घेऊ. अ, 1-2 गोष्टी मी तुम्हाला सांगते बघा. आपण ही बेसिक माहिती घेतो आहे, पण माझा फोकस आहे, जी आपली नवीन स्थळ जे आहे, ग्लो लेक ज्याचं नाव आहे, त्याच्यावरती. त्याच्यामुळे आपण ना ही फक्त बेसिक माहिती घेऊया. ही माहिती पुरेशी नाही आहे पी-पी-टीमधली. पण मी तुम्हाला एक सुंदर पी-डी-एफ अवेलेबल करून दिली आहे Telegram चॅनलवरती. ती बघा तुम्ही बेसिक माहितीसाठी. तर ही अशी माहिती आहे जी अगदीच वगळता येणार नाही किंवा ही कॉमन माहिती आहे, प्रत्येकाला माहिती असते. पण सुरुवात करण्याआधी आपल्याला ही वाचून घेणं गरजेचं आहे. तर सुरुवात करू आपण. रामसार साइट्स म्हणजे काय? तर रामसार कन्व्हेन्शन झालेलं वेटलँड्सवरती. वेटलँड्स काय असतात? पाणथळ क्षेत्र. हं. पाणथळ क्षेत्र जिथे 12 महिने अगदी थोडं का असेना पण पाणी असतं. अशी असतात पाणथळ क्षेत्र. आणि पाणथळ क्षेत्रामध्ये जैवविविधता सर्वात जास्त असते. तर याच पाणथळ क्षेत्रांचं संवर्धन करण्यासाठी एक जागतिक स्तरावरती जो करार झाला त्याचं नाव आहे रामसार साइट. हं. इतकं क्लिअर हे बेसिक आपल्या सर्वांना माहिती आहे. सो आता बघा तुम्ही जर मेन्समध्ये लिहीत असाल किंवा आपल्याला एम-सी-क्यूजमध्ये शब्द काही माहिती पाहिजे असतील, तर हे असेल शाश्वत वापर, सुज्ञ वापर या रामसार तळांचा. यासाठी एक आंतरराष्ट्रीय पर्यावरणीय लेव्हलवरती केलेले हे करार आहे. ठीक आहे. आता पाणथळ क्षेत्र का महत्वाचे असतात? कारण मी जसं सांगितले ते जैवविविधता सर्वात जास्त असते. आता काही असे फॅक्ट्स ज्याला काही पर्यायच नाही. माहिती पाहिजे म्हणजे पाहिजे. रामसार कन्व्हेन्शन, रामसार करार कधी साइन झाला? 1971 ला. कुठे? रामसार, इराण. अंमलात कधी आला? 1975 ला. उद्देश तर आपण पाहिला पाणथळ स्तरांना शाश्वतरित्या ह्यांचा वापर करण्यासाठी. आता रामसार हे नाव का आले? तर इराणमधली ही जागा आहे रामसर, त्यावरून हे नाव पडले. आताही आपण कुठलेही बघितले आंतरराष्ट्रीय करार, तर त्या जागेवरती तिथे होतात. जसं की खूप सारे दिल्ली अग्रीमेंट्स आहेत बघा. दिल्ली करार आहेत. हे अशी नावं पडतात. तसं हे रामसर इराणमधलं स्थळ आहे. आता आपण म्हणजे भारत रामसार अधिवेशनात कधी सामील झाला? तर आता पुन्हा हे असे फॅक्ट्स आहेत जे आपल्याला माहिती पाहिजे म्हणजे पाहिजे. 1 फेब्रुवारी 1 फेब्रुवारी 1982 या दिवशी आपण अ, अ, सहभागी झालो यात. आता बघा भारतातील पहिले रामसार स्थळ, परत हे अशी गोष्ट आहेत ना 2 जे तुम्हाला पाठ पाहिजेत. पहिली आहे चिलिका सरोवर ओडिसा आणि क्योलदेव राष्ट्रीय उद्यान राजस्थान. आता बघा हे 1-2 असे नाहीयेत. हे दोघेही पहिले आहेत लक्षात ठेवा. आणि हे दोन्ही स्थळे 1 ऑक्टोबर 1981 रोजी रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आली होती. आता एक फॅक्ट बघा, राज्यसेवा करत असाल तर इथे थोडं जास्त लक्ष द्या. आपण चिलिका आणि क्योलाडो कधी निवडले? पहिले रामसर स्थळ म्हणून 1981 ला. आता इथे मुलांना वाटू शकतं, की 1981 ला निवडले म्हणजे आपण पण तेव्हाच हे स्वीकारलं असेल ना? तसं नाहीये. आपण सदस्य कधी झालो? पुढच्या वर्षी झालो. हे इथे थोडीशी ट्रिक करून आपल्याला आयोग विचारू शकतो. आणि ह्याबरोबर अजून एक फॅक्ट मला सांगाल? अगदी हाही माहिती असलेलाच फॅक्ट विचारते. जागतिक पाणथळ दिवस कधी असतो? हेही मला कमेंटमध्ये सांगाल. ठीक आहे. आता आपण येऊया इथे. इथे तुम्हाला फोकस करायचा आहे ग्लॉ लेक. ग्लॉ लेक किंवा ह्याला ग्लो लेक पण बोलतात. G-O-L-O-W ग्लो, ग्लो म्हणजे शाईनवाला ग्लो जे असतं ना, ती वाली लेक. कारण इथे तुम्ही बघितलं असाल ह्याला या अ, तळाला एक प्रकारची ग्लो आहे, एक प्रकारची शाईन आहे. त्याच्यावरनं हे नाव पडलं असेल कदाचित. तर आपली भारताची 101 वे हे रामसर स्थळ आहे. हं. आता पटापट काही फॅक्ट्स बघूया. तुम्हाला ॲज इट इज उचलायचे आहेत आणि लक्षात ठेवायचे आहेत. कुठे आहे? अरुणाचल प्रदेश आणि अरुणाचल प्रदेशचे हे पहिले रामसर स्थळ आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये कुठे? लोहित जिल्ह्यात. आता हिमालय आपण बघू तर पूर्व हिमालयात.
सर्वात महत्वाचा अजून एक फॅक्ट, हे ना कामलांग टायगर रिझर्व्ह, कामलांग व्याघ्र प्रकल्पाच्या आतमध्ये आहे. तर आता तुम्हाला आयोगाने असं कधी विचारलं, कामलांग व्याघ्र प्रकल्प कुठे आहे? तर तो कुठे आहे? अरुणाचलमध्ये आहे. असाही प्रश्न येऊ शकतो. याला म्हणतात पॅराडाईज ऑफ बायोडायव्हर्सिटी. कारण इथे इतकी जैवविविधता आहे, म्हणून ह्याला असं नाव पडलं आहे पॅराडाईज ऑफ बायोडायव्हर्सिटी. क्षेत्रफळ 8,000 चौरस किलोमीटरच्या आसपास. ह्याला जलस्रोत कुठून होतं बघा, पाणी कुठून पुरवलं जातं, तर कामलांग नदी आहे आणि त्याच्या पलीकडे अनेक लहान प्रवाह किंवा झरे आहेत. तर आयोगाचे ठराविक प्रश्न कुठे आहे? अरुणाचल प्रदेश. त्याच्यानंतर हिमालयामध्ये कुठला? तर पूर्व हिमालयात. कामलांग टायगर रिझर्वच्या आहे आतमध्ये आहे. कामलांग टायगर रिझर्व परत कुठे? अरुणाचलमध्ये आहे. पॅराडाईज ऑफ बायोडायव्हर्सिटी ह्याला म्हटलं जातं. आणि तुम्हाला कधी हे विचारलं, कामलांग नदी कुठे आहे? तरी तुम्हाला त्या माहिती पाहिजे ही अरुणाचलची नदी आहे. आता आपण ह्याच्या थोडंसं डेप्थमध्ये बघू. कारण डेप्थ म्हणजे असं डेप्थ नाहीये, आयोग जातो इथपर्यंत आणि ही अगदी खूप बेसिक माहिती आहे या अ, पाणथळस्थळाची माहिती पाहिजे. आपण जे बघितलं ना कामलांग व्याघ्र प्रकल्प, ते मानलं म्हणजे त्याची ओळख आहे 4 बिग कॅट्स. 4 मोठ्या मांजर प्रजाती इथे मिळतात. इथे बघा या 4 प्रजाती वाघांच्या. एक आपला बेंगॉल टायगर, क्लाउडेड लेपर्ड, स्नो लेपर्ड, इंडियन लेपर्ड. तर आता असा हा प्रश्न आला कधी, हे राज्यसेवा करत असाल तर इथे जास्त लक्ष द्या. असा कधी प्रश्न आला, की 4 बिग कॅटसाठी कुठला टायगर रिझर्व्ह प्रसिद्ध आहे? तर तो आहे कामलांग टायगर रिझर्व्ह. या पलीकडे बघा, इथे म्हणजे अजून काही अशा प्रायमेट्स किंवा एक एंडेमिक स्पीशीज आपण ज्याला म्हणू, ते इथे कुठले असतात या टायगर रिझर्व्हमध्ये? तर होलॉक गिबन, चित्र बघा, पिक्चरमध्ये बघा, होलॉक गिबन, स्लो लॉरीस, केप लंगूर, मिश्मी टक्कीन आणि रेड पांडा. हं. त्याच्यानंतर हे वनस्पतीसाठीही खूप जास्त प्रसिद्ध आहे. खूप जास्त ऐश्वर्य आहे इथे. सुमारे 49 ऑर्किड प्रजाती आहेत. ऑर्किड म्हणजे अगदी ते रंगबिरंगी जी सुंदर आकर्षक फुलं असतात, जी मोस्टली बुकेमधनं गिफ्ट केली जातात. सुमारे 150 वृक्ष प्रजाती आहेत इथे. तर हे अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला डायरेक्टली कामलांग टायगर रिझर्व्ह किंवा इनडायरेक्टलीही विचारू शकतात. आता तुमचा हा आला भूगोलाचा पाठ. या अ, अरुणाचल प्रदेशमधला कामलांग टायगर रिझर्व्हमध्ये किंवा आसपासच्या भागात या काही प्रमुख प्रजाती आदिवासी समुदाय आहेत, ज्या मिळतात. मिजू, मिश्मी, दिग्रू मिश्मी आणि इडू मिश्मी. इथे बघा. ठीक आहे. तर या कुठे मिळतात? हाही तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. हे मी एक ऑर्किड्सचे चित्र टाकलंय इथे, जे तुम्हाला रिलेट करू शकतात ऑर्किड्स काय असतात. या पलीकडे बघा लेक वॅक्रो, इथे एक तलाव आहे वॅक्रो नावाचं. हे इतक्या अशा जागेवर आहे ना, की ते फक्त ट्रेकिंगनेच पोहोचता येतं. म्हणजे तुम्हाला चालतच जावं लागतं. इथे कुठली गाडी जाऊ नाही शकत. त्याच्यानंतर परशुराम कुंड आहे इथे एक धार्मिक तीर्थस्थळ आहे आणि असं म्हणतात, की ही जी ग्लो लेक आहे ना, आता आपण जी पाहिली, जी आपली रामसर स्थळ आता जी जाहीर झाली आहे, ते कोणीही बुडत नाही, अशी एक श्रद्धा आहे. टेस्ट करायला जाऊ नका. सांगते फक्त, की असे म्हणतात, की कधी कोणी ते बुडत नाही म्हणून. आता आपण जेवढे आयोगाला ओळखतो, आयोग काही 100-101 वर येणार नाही. 4-5 स्थान तरी मागे जाणार. सेफर साइड आपल्याला 95 पासून जरा रामसर स्थळं माहिती पाहिजेत. एकदा वाचून घेऊ, मग मी तुम्हाला काही ट्रिक्स सांगते. कोपरा जलाशय छत्तीसगड ही छत्तीसगडची पहिली रामसर साईट आहे. सिलसिरा लेक राजस्थान, पटना बर्ड सँक्च्युरी यूपी, छरीदन गुजरात, सिखा झील बर्ड सँक्च्युरी यूपी, जयप्रकाश नारायण बर्ड सँक्च्युरी सुरहाताल यूपी. ठीक आहे. आता ट्रिक सांगते. कोपरा जलाशय यातलं कोपरा घ्या. कोपरे घ्या. 36 मधलं 36 घ्या. 36 कोपरे. ही झाली तुमची ट्रिक. 36 कोपरेवाले लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सिलसिला रेक राजस्थान. आता राज किंवा राजा. राजाचा नेहमी सिलसिला असतो एक. ह्याच्यावरनं एक घ्या सिलसिला. हं. राजांचा नेहमी एक सिलसिला असतो. होता म्हणजे एक राजा गेला, की एक राजा आला असा. सिलसिला, राजांचा सिलसिला. पटना बर्ड सँक्च्युरी. आता इथे बघा, इथे तुम्ही कोणीही फसू शकतं. पटना बर्ड सँक्च्युरी म्हणून बिहार बोलू नका, हे यूपीचं आहे. तर पटना बर्ड सँक्च्युरी बिहार बोललात, बिहार नाही, उप्स करायचं. उप्स यूपी आहे.
छारीधन गुजरात. आता बघा, गुजराती जरा असे थोडे रिच असतात, थोडेसे श्रीमंत असतात. त्याच्यावर लक्षात ठेवा. जेठालाल लक्षात ठेवा. छारीधन, धन करायचं. धन गुजरात. सिखा झील बर्ड सँक्च्युअरी यूपी. आता जेव्हा आपण शिखावरनं सिखा करा म्हणजे शिकणे असं जेव्हा बोलतो ना, सिका जेव्हा कोणी शिकतं सिखा, तेव्हा तो वरतीच जातो ना नेहमी अप, यूपी. जयप्रकाश नारायण बर्ड सँक्च्युअरी सुरहाताल, यूपी. आता असं लक्षात ठेवा, जयप्रकाश नारायण कुठले? यूपीचे. ट्रिक समजताना नेहमी तुम्हाला अशा स्टोरीजच लक्षात ठेवाव्या लागतील, ज्या रिलेव्हंट नाही आहेत, म्हणजे ज्या सत्य नाही आहेत किंवा ज्या खूपच अशा चाइल्डिश आहेत, बालिश वाटू शकतात, तसंच गोष्टी लक्षात राहतात. थँक यू सो मच. अभ्यास करत राहा, रिव्हिजन करत राहा. मी ह्याची टेलिग्राम चॅनलवरती डिटेलमध्ये रामसर साईडची पीडीएफ शेअर केली आहे. ती पूर्ण वाचून घ्या. थँक यू.